आज आपण चर्चा करणार आहोत आपल्या राज्यामध्ये BKL वालवालकर रूरल मेडिकल नावाचं एक मेडिकल कॉलेज आहे MBBS कोर्ससाठी रत्नागिरीमध्ये. तर या कॉलेजचं अकॅडमिक इयर 2025-26 साठी MBBS कोर्सचं फर्स्ट इयरचं फी स्ट्रक्चर काय आहे, 85% स्टेट कोट्याचं, त्याचबरोबर जो काय आपला 15% येणारा IQ कोटा राहतो ना, त्याचं फी स्ट्रक्चर काय आहे, स्टेट कोट्यामधून कोणत्या कॅटेगरीसाठी किती फीस आहे, किती इन्कम असेल तर, त्याचबरोबर कॅटेगरीमधून मुलांसाठी किती फीस आहे, मुलींसाठी किती फीस आहे, कोणती फीस तुम्हाला फर्स्ट इयर ते लास्ट इयर दरवर्षी द्यावी लागते, त्याचबरोबर कोणती फीस अशी आहे जी की तुम्हाला एकच वेळेस देणं आहे, किंवा मग जे डिपॉझिट असतं ते डिपॉझिट किती, तुम्हाला ते कधी परत भेटणार, किंवा मग DD काढायचा तर DD कोणत्या नावानं काढायचा आहे, हॉस्टेल फीस किती, मेस फीस किती, याची सविस्तर माहिती आहे छोट्याशा चॅनलवर छोट्याशा व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. आणि बाकीचे जवळपास 6 ते 7 कॉलेजचे फी स्ट्रक्चर आम्ही 2025-26 अपलोड केले आहेत. कॅटेगरी वाईज टोटल फीस, हॉस्टेल मेसची पण आहे, डिपॉझिट पण आहे. तर तुम्ही चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन ते पण व्हिडिओ 100% बघू शकता, किंवा तुम्ही कॉलेजचं नाव आणि चॅनलचं नाव टाकलं तर तो व्हिडिओ तुम्हाला सर्च बारमध्ये 100% मिळून जाईल. जर आता आपण विचार केला की फर्स्ट आपण या कॉलेजमध्ये जी काय ओपन कॅटेगरी आहे, तो ओपन कॅटेगरीसाठी आपण टोटल फीस जी की तुम्हाला फर्स्ट इयर ते लास्ट इयर पेमेंट करायची ती किती आहे. सगळ्यात अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवणं आहे, जी काय आपली ट्युशन फीस प्लस डेव्हलपमेंट फीस असते ना, तर ही फीस आपल्याला या ठिकाणी जेवढी मेन्शन आहे तेवढी तुम्हाला फर्स्ट इयर पासून लास्ट इयर पर्यंत कॅटेगरी वाईज जी आहे ना ती कंटिन्यू पेमेंट करावी लागते. आणि बाकीचे ऑदर चार्जेस असतात ते तुम्हाला कंपल्सरी नसते, एक तर फर्स्ट इयरला देणार राहतं, किंवा मग किती गोष्ट तुम्ही जॉईन कराल तर ते पेमेंट तुम्हाला त्या ठिकाणी करणं असतं. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवणं आहे. आता आपण जर ओपन कॅटेगरीचा विचार केला तर सगळ्यात अगोदर ओपन कॅटेगरीमध्ये कोण येतं, तर असे मुलं जे की महाराष्ट्र स्टेट मधले ज्यांचं इन्कम की रूल पेक्षा जास्त आहे आणि त्यांना जे आहे ती कुठल्याही प्रकारे कॅटेगरीचा डॉक्युमेंट बनवला नाही किंवा त्यांच्याकडे नाही आहे, ते पूर्ण मुलं आपले ओपन कॅटेगरीमध्ये येत आहे. त्याचबरोबर जे काय रिझर्व्ह कॅटेगरीमधले मुलं आहे ना, SC ST कॅटेगरी सोडली तर बाकी कॅटेगरीमधले त्यांचं इन्कम जर रूल पेक्षा जास्त असेल तर त्या मुलांना पण ओपन कॅटेगरीमध्ये जे आहे ते कन्सिडर केलं जाते. तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवणं आहे. आता जर आपण ट्युशन फीसचा विचार केला तर जनरल कॅटेगरीसाठी 10,29,152 रुपये तुम्हाला टोटल अमाऊंट बघायला भेटतं. जर आपण डेव्हलपमेंट फीसचा विचार केला तर 1,35,848 रुपये जे आहे ते तुम्हाला जनरल कॅटेगरीची फीस बघायला भेटते. मग तो मुलगा असो मुलगी असो सर्वांसाठी फर्स्ट इयर ते लास्ट इयर हे अमाऊंट सेम पेमेंट करणं, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर जर आपण पुढच्या कॅटेगरीचा विचार केला EBC बॉईज साठी, म्हणजे जे काय EBC कॅटेगरी आहे आणि जे काय मुलं आहेत त्यांच्यासाठी किती फीस लागणार आहे, तर जवळपास या ठिकाणी ट्युशन फीस आधी द्यावी लागते 5,44,576 रुपये तुम्हाला टोटल अमाऊंट पेमेंट करणं आहे. डेव्हलपमेंट फीस 67,924 रुपये तुम्हाला पेमेंट करणं आहे. आणि टोटल जर फीस बघितली आपण EBC बॉईज साठी तर 5,82,500 रुपये जे आहे ते तुम्हाला टोटल अमाऊंट देणं आहे एका वर्षाचा, आणि कंटिन्यू फीस तुम्हाला पेमेंट करणं आहे लास्ट इयर पर्यंत. ही गोष्ट लक्षात ठेवा. ट्युशन डेव्हलपमेंट फीस तुम्हाला दरवर्षी द्यावी लागते, एक वर्षी किंवा मग एक वेळेस ती फीस नसते. त्यानंतर जर आपण OBC किंवा SCBC मुलांचा विचार केला, म्हणजे बॉईज साठी किती फीस आहे हे बघितलं तर तुम्हाला या ठिकाणी जे पेमेंट करणं आहे ना, तर ट्युशन फीस 5,14,576 रुपये आहे. 1,35,848 रुपये तुम्हाला टोटल फीस आहे त्या ठिकाणी पेमेंट करणं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, काही कॉलेज ACBC कॅटेगरीसाठी EWS EBC एवढी फीस घेते, त्याच्यामुळे इन केस तुम्हाला ज्यावेळेस कॉलेज भेटून तुम्ही ऍडमिशन कराल, नंतर तुम्ही फॉर्म भराल ना स्कॉलरशिपचा, एक वेळेस चेक करून घेताल की तुम्हाला किती स्कॉलरशिप आली आणि कॉलेजकडे तुम्ही किती अमाऊंट दिलं होतं, तर त्यानुसार तुम्ही एक वेळेस ते व्हेरीफाय करून घेणार आहे. आता जर OBC आणि ACBC मुलांचं फीस बघितलं आपण बॉईजसाठी, तर टोटल फीस तुम्हाला 6,50,424 रुपये जी आहे ती एका वर्षाला या कॉलेजमध्ये MBBS कोर्ससाठी देणं आहे. नंतर आपण जर EWS बॉईजचा विचार केला, त्याची काय ट्युशन फीस आहे मुलांसाठी ती 5,14,576 रुपये तुम्हाला बघायला भेटते. डेव्हलपमेंट फीस 67,923 रुपये, टोटल 5,82,499 रुपये जे आहे ते EWS मुलासाठी तुम्हाला या ठिकाणी पेमेंट करणं आहे. फर्स्ट इयर ते लास्ट इयर कंटिन्यू अमाऊंट देणं आहे. नंतर आपण SC ST कॅटेगरीचा विचार केला, मुलगी असो मुलगा असो, तुम्हाला कुठल्याही प्रकारे म्हणजेच SC ST कॅटेगरीमधून गर्ल्स अँड बॉईज दोघांसाठी पण कुठल्याही प्रकारे ट्युशन डेव्हलपमेंट फीस नाही आहे. तुम्हाला या ठिकाणी 0 अमाऊंट पे करणे, म्हणजे तुम्हाला फर्स्ट इयर ते लास्ट इयर कुठल्याही प्रकारचं पेमेंट जे आहे ते कोणत्याही मेडिकल कॉलेजमध्ये करायचं नसतं. नंतर जर आपण ऑदर रिझर्व्ह कॅटेगरी बघितल्या, जसं की VJ कॅटेगरी, NTB कॅटेगरी, NTC कॅटेगरी, NTD कॅटेगरी किंवा स्पेशल बॅकवर्ड क्लासेस बघितलं ना, त्या कॅटेगरीमधून मुलगा असो मुलगी असो तुम्हाला कुठल्याही प्रकारे ट्युशन फीस द्यायची गरज नसते. 100% तुम्हाला ट्युशन फीस जी आहे ती महाराष्ट्र शासन पेमेंट करतं कॅटेगरीनुसार, जे काय रिझर्व्ह कॅटेगरी आहे त्यांची. त्यानंतर जर आपण विचार केला डेव्हलपमेंट फीसचा, तर जे काय ऑदर रिझर्व्ह कॅटेगरी आहेत VJ, NTB, NTC, NTD, SBC कॅटेगरी, तो मुलगा असो मुलगी असो तुम्हाला फक्त डेव्हलपमेंट फीस देण्यात राहते. आणि 1,35,848 रुपये तुम्हाला जे आहे ते या ठिकाणी अमाऊंट बघायला भेटतं दोघांसाठी पण, गर्ल्स बॉईजसाठी पण 1,35,000
₹848 जी फीस आहे ना, ती तुम्हाला फर्स्ट इयर ते लास्ट इयर कंटिन्यू पेमेंट करणं आहे. त्यानंतर जर आपण आता गर्ल्ससाठी विचार केला, ज्या का ईबीसी कॅटेगरीमधल्या, ईडब्ल्यूएस, ओबीसी आणि एसीबीसी कॅटेगरीमधल्या मुली असतील ना, तर त्यांना फक्त डेव्हलपमेंट फीस द्यावी लागते, जी की ₹1,35,848 आहे. बाकी तुमची जी ट्युशन फीस आहे ना, तर महाराष्ट्र शासन स्कॉलरशिप थ्रू जे आहे ते कॉलेजला देऊन टाकतं. ते टोटल फीस बघितली आपण या कॅटेगरीच्या मुलींसाठी, ते ₹1,35,848 तुम्हाला टोटल अमाऊंट बघायला भेटेल. आता जर आपण एनआरआय कोट्याची फीस बघितली ना, तर एनआरआय कोट्यामधून तुम्हाला जी काय जनरलची फीस होती ना, तर त्याच्या 5 पटीनं फीस द्यावी लागते, जी की टोटल फीस तुमची 58,25,000 बघायला भेटेल. आणि तुम्ही जर आयक्यू कोट्यामध्ये ऍडमिशन करताय ना, तर तुम्हाला 3 पटीनं जास्त द्यावी लागते जनरलच्या फीस पेक्षा. तर ₹34,95,000 जे आहे ते तुम्हाला टोटल फीस या ठिकाणी सबमिट करणं पडेल. आता हे झालं आपलं कंटिन्यू फीस, तुम्हाला जी की फर्स्ट इयर ते लास्ट इयर पर्यंत देणं होती, ट्युशन अँड डेव्हलपमेंट फीस. आता आपण अशा फीसची चर्चा करूया जी की तुम्हाला फर्स्ट इयरलाच देणं पडते, एकच टाइम देणं पडते, किंवा ती फीस घेतली तुम्हाला रिफंड मिळू शकते, किंवा मग हॉस्टेल मेसची फीस किती होती त्याबद्दल. जर आपण मेसची फीस बघितली तर ₹50,000 तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटतं. आणि मेसची फीस सर्व कॅटेगरीसाठी समान असते, ही गोष्ट लक्षात ठेवा. इथं कुठल्याही प्रकारे तुम्हाला स्कॉलरशिप किंवा मग भेदभाव केला जात नाहीये. नंतर आपण हॉस्टेलच्या फीसचा विचार केला तर जवळपास तुम्हाला ₹70,000 देणे हॉस्टेल फीसाठी, पण ही पण सर्व कॅटेगरीसाठी तुम्हाला एकदम समान फीस बघायला मिळते. नंतर जर आपण मनी डिपॉझिटचा विचार केला, जे की तुम्हाला परत दिलं जातं तुमची डिग्री कंप्लीट झाल्यानंतर, तर हे ₹50,000 तुम्हाला फर्स्ट इयरला देणं आहे, एकच वेळेस देणं आहे. आणि सगळ्या कॅटेगरीसाठी सेम अमाऊंट आहे. ज्यावेळेस तुमची डिग्री कंप्लीट होईल त्यावेळेस तुम्हाला हे पैसे जे आहेत ते रिफंड केले जातात. तर आपण जो अदर चार्जेस बघितले ना, ते ₹1,70,000 तुम्हाला देणं आहे. यामध्ये ₹50,000 तुम्हाला मायनस करणे, जे की तुम्हाला सेकंड इयर, थर्ड इयर, लास्ट इयरला देणं नाहीये. हॉस्टेल मेसची फीस तुम्हाला फर्स्ट इयर, लास्ट इयर तुम्ही जोपर्यंत हॉस्टेलमध्ये राहताय तोपर्यंत कंटिन्यू पेमेंट करणं पडते, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि हॉस्टेल मेसची फी जी आहे ती सेम राहत नाहीये, मे बी पुढच्या वर्षी वाढू शकते किंवा कमी पण होऊ शकते, ही पण गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवणं आहे. त्यानंतर जर आता आपण बघितलं की तुम्हाला डीडी कोणत्या नावानं काढायचा आहे, डिमांड ड्राफ्ट, तर नॅशनल बँकेचा डीडी काढायचा आहे तुम्हाला. आणि SPJCTS BKL वालवालकर रूरल मेडिकल कॉलेज पेएबल ऍट चिपळूण, तुम्हाला या नावानं जे आहे तो डीडी काढून या ठिकाणी सबमिट करणं आहे. बाकी या ठिकाणी तुम्ही इथं रीड करू शकता की यांचे बाकीचे रूल वगैरे काय आहे. जसं यांनी मेन्शन केलंय की जे काय ईबीसी, ओबीसी, SC ST, PJ, NT, SBC किंवा मग गर्ल्स असतील कोणत्याही कॅटेगरीमधल्या, तर त्यांच्यासाठी जे फी स्ट्रक्चर आहे ना, तर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रानं जी काय स्कॉलरशिप आहे ना, तर त्यानुसार या ठिकाणी त्यांनी मेन्शन केलेलं आहे. जर इन केस तुम्हाला कॅटेगरीनुसार स्कॉलरशिप नाही भेटली तर तुम्हाला जी आहे ती या कॉलेजमध्ये पूर्ण जनरल कॅटेगरीची फीस पेमेंट करणं पडेल. हा पॉईंट यांनी या ठिकाणी मेन्शन केलाय. म्हणजे यांना हे सांगायचं की तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये येताय, पण इन केस जर तुम्हाला महाराष्ट्र शासनानं सेंट्रल गव्हर्नमेंटने जर स्कॉलरशिप नाही दिली, तर तुम्ही कुठल्याही कॅटेगरीमध्ये येत असाल, तुम्हाला कॉलेजमध्ये जे आहे ते पूर्णच्या पूर्ण जनरल कॅटेगरीची फीस जी आहे ती पेमेंट करावी लागेल. नंतर यांनी मेन्शन केलंय की मेस चार्ज इन्क्लूड ओनली 2 टाइम्स पर डे, म्हणजे 2 टाइम तुम्हाला जेवण दिलं जाणार आहे, त्याचा चार्ज आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही जर एक्स्ट्रा मागवताय तर तुम्हाला अजून एक्स्ट्रा पैसे या ठिकाणी पेमेंट करावे लागतील. इट मे बी नोटेड दॅट फॉर द स्टुडंट हॉस्टेल इज कंपल्सरी फॉर एंटायर कोर्स ड्युरेशन. आणि ह्यांनी या ठिकाणी महत्वाची गोष्ट अशी मेन्शन केली की तुम्हाला जर हे कॉलेज अलॉटमेंट झालं ना, तर तुम्हाला या कॉलेजचं हॉस्टेल जे आहे ना, फर्स्ट इयर ते लास्ट इयर पर्यंत जॉईन करणं कंपल्सरी आहे. आतापर्यंत मी जेवढे व्हिडिओ बनवून तुमच्याबरोबर शेअर केले, कुठल्याही कॉलेजच्या ब्राउचरमध्ये हॉस्टेल कंपल्सरी आहे असं मेन्शन नव्हतं, पण या ठिकाणी यांनी साफ मेन्शन केलंय की हॉस्टेल तुम्हाला कंपल्सरी आहे. तुम्ही या ठिकाणी रीड करू शकता. आणि ते पण यांनी मेन्शन केलंय की इंटायर कोर्स ड्युरेशन, म्हणजे पूर्ण डिग्री कंप्लीट होईपर्यंत तुमचं हॉस्टेल आणि मेस कंपल्सरी राहणार आहे. यांनी या ठिकाणी साफ मेन्शन केलंय. बाकी कॉलेज जिथं की हॉस्टेल कंपल्सरी आहे असं मेन्शन नाहीये ना, तर त्या कॉलेजमध्ये हॉस्टेल कंपल्सरी नाहीये असं तुम्ही गृहीत धरून चालू शकता. पण ज्या ठिकाणी कंपल्सरी आहे असं मेन्शन केलंय, तर त्या कॉलेजमध्ये तुम्हाला हॉस्टेल मेस जॉईन करणं कंपल्सरी राहील, हे तुम्हाला लक्षात ठेवणं आहे. तर आपले पहिलं कॉलेज आपल्याला आढळलंय की ज्यानं ब्राउचरमध्ये मेन्शन केलंय की हॉस्टेल मेस जॉईन करणं कंपल्सरी आहे. त्यानंतर जर आपण खाली 5वा पॉईंट वाचला, तो ऑल द रिझर्व्ह कॅन्डिडेट्स जे की ईबीसी मधले बॉयज असतील, ओबीसी, एसीबीसी, ईडब्ल्यूएस, SC ST अँड ऑल द रिझर्व्ह कॅटेगरी, PJ, NTB, NTC, NTD, SBC स्टुडंट गर्ल्स जे असतील समजा, तर जे काय तुमचे डॉक्युमेंट आहेत ना, ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला सबमिट करणं आहे. आणि ओरिजिनल इन्कम पण तुम्हाला देणं आहे, जे की अकॅडमिक इयरचं असेल 2025-26चे व्हॅलिड, ते पण तुम्हाला या ठिकाणी देणं आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि तुम्हाला जी काय स्कॉलरशिप मिळणार आहे ना, ती तुमच्या इन्कम नुसारच दिली जाते. मी परत सांगतो, इन्कम जरी हटवला असेल ना, तरी तुम्ही जे NCL बनवताय ना, त्यासाठी तुम्हाला इन्कम मागताय आणि तुमचं इन्कम रूलमध्ये बसत असेल तर तुम्हाला NCL जे आहे ते रूलनुसार दिलं जातं. नाहीतर मग NCL तुमचं इन्कम जास्त असतं आणि तुमचं इन्कम जर जास्त मेन्शन असेल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारे स्कॉलरशिप दिली जात नाहीये. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवणं आहे. नंतर यांनी अजून एक पॉईंट मेन्शन केला की जी काय युनिव्हर्सिटीची रेग्युलेटरी फीस राहते ना, तर ती जो काय लास्ट कॅप राऊंड होईल ना, त्याच्यानंतर तुमच्याकडून ती घेतली जाणार आहे. आणि जर युनिव्हर्सिटीच्या रेग्युलेटरी फीसचा विचार केला ना,
तर जे मुलं जनरल कॅटेगरीमध्ये येत आहे, ईडब्ल्यूएस ईबीसी कॅटेगरीमध्ये येत आहे ना, तर त्यांच्यासाठी 10,500 एवढं तुम्हाला अमाऊंट बघायला भेटतं. आणि जे काय रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये येतील तर त्यांच्यासाठी मला वाटतं जवळपास 3,200च्या आसपास तुम्हाला युनिव्हर्सिटी फीसचं जे आहे ते अमाऊंट बघायला भेटतं. पण ज्यावेळेस तुमचं ऍडमिशन होईल त्यावेळेस कॉलेज तुम्हाला ते फॉर्मॅट टाकून देईल, मग जेवढी फीस असेल तेवढी तुम्ही पे करणार आहे. पण एक अप्रॉक्सिमेटली एवढी फीस जी आहे ती युनिव्हर्सिटीची असते, ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवून आहे. आणि जे काय IQ NRI मधून जाते ना, तर त्यांच्यासाठी मला वाटतं 95,000 ते 1,00,000च्या आसपास तुम्हाला जी आहे ती युनिव्हर्सिटीची फीस जी आहे ती MUHS नाशिकची बघायला मिळते. हे जे कॉलेज होतं रत्नागिरीचं, त्याचं कॅटेगरी वाईज फी स्ट्रक्चर काय होतं, इथले रूल काय आहेत, हॉस्टेल मेस कंपल्सरी आहे का नाही, फीस किती, डिपॉझिट किती घेतलं जातं, याची सविस्तर माहिती मी छोट्याशा व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर केली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत जोडून राहा. जर पेड काउन्सिलिंग किंवा पर्सनल गाईडची रिक्वायरमेंट असेल ना, तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज टाका, आम्ही तुम्हाला त्याच्याबद्दल सविस्तर माहिती नक्की शेअर करू.